स्वामी विवेकानंद, संस्काराची मूर्ती, धैर्य शौर्याची जननी, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज, धर्म स्वराज्याची अखंड मशाल जपणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले म्हणून शिक्षणाचं महत्त्व सांगणारे राष्ट्रपिता क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, बलिदानाच्या ज्योतीने देश पेटवणारे क्रांतिकारक भगतसिंग सुखदेव राजगुरू, सामाजिक न्याय समानता बुद्धिमत्तेचा भक्कम किल्ला उभारणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शौर्याचे अढळ प्रतीक रणरागिणी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, वडिलाने मुलगा नाही शिकवला, वडिलाने मुलगा नाही शिकवला तोही पापाचाच भागीदार झाला, जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसेही शिक्षण देणे अगत्याचे, अशी ग्रामगीतीतून शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, समाजातल्या अज्ञानरूपी काळोखावर प्रकाशाचा पर्व सुरू करणाऱ्या ज्ञानप्रबोधन दीप क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. प्रथमतः या सर्व महापुरुषांच्या चरणी मी नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय मान्यवर, माझे सहकारी शिक्षक वृंद आणि अगदी शांतपणे मला ऐकत असलेला तुम्ही विद्यार्थी वर्ग, आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आजचा हा कार्यक्रम पार पडतोय. मी आपला फारसा वेळ न घेता अगदी मोजक्या शब्दात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तेजस्वी जीवनावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. आठवा याच भारताचं 200 वर्षापूर्वीचं चित्र काय दिसतं आपल्याला? अंधश्रद्धा, जातीभेद आणि कठोर परंपरेच्या जाळात अडकलेला समाज, स्त्रियांचे जीवन फक्त चूल आणि मूल, मुलींचे शिक्षण म्हणजे पाप, सतीप्रथा, बालविवाह असा होरपळत असलेला समाज. अशीच काळाची पावलं पुढे सरकू लागली. साल आला 1810, 20, 30 आणि 1831 साली. 1831 साली पहिल्याच महिन्यातल्या 3ऱ्या दिवशी म्हणजेच 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव सारख्या छोट्याशा खेड्यात, जिथे चिखलाचे रस्ते, झोपड्यांच्या भेगांमधून वाहणारा थंडगार वारा आणि आजूबाजूला असलेलं कठीण धोकादायक वातावरण, समाज अंधश्रद्धांनी कुरतडलेला जातीभेद, अस्पृश्यता, स्त्रीविद्वेष आणि अत्यंत गरिबी अशा खतरनाक परिस्थितीमध्ये रात्रीच्या काळोख्या अंधारात लक्ष्मीबाई व खंडूजी नेवसे पाटील यांच्या या शेतकऱ्याच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आलं. नाव ठेवलं सावित्री. साऊ जन्माला एका जगात जिथे अंधश्रद्धा आणि अत्याचार सहन करावे लागायचे. इवलीशी 9 वर्षाची साऊ, अंगणामध्ये खेळण्या बागडण्याचं वय, परंतु त्या काळचा समाज मात्र लोखंडासारखा कठोर नियमांनी बनलेला. इवल्याशा 9 वर्षाच्या साऊला देखील इतर लाखों मुलींप्रमाणे लग्न बंधनात अडकवण्यात आलं. परंतु नियतीचा खेळ बघा. इवल्याशा 9 वर्षाच्या साऊचे लग्न पुण्यातील गोविंदराव फुले यांच्या 13 वर्षाच्या मुलाशी ज्योतिरावांसोबत झाले. साऊ फुलेंच्या घरी सून म्हणून गेल्या. त्यावेळेस त्यांना अक्षर ओळख देखील नव्हते. महात्मा फुले दिवसभर काम करून रात्रीचे सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देऊ लागले. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईच्या हातात पुस्तक दिले आणि सांगितलं, सावित्री, हे फक्त पुस्तक नाही, हे फक्त कागद नाही, तर एक गुलामीवर प्रहार करण्याचं शस्त्र आहे. आणि हेच शस्त्र सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या अंगावरती कवचासारखं बांधून पुढे समाज परिवर्तनासाठी आपलं स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं. महात्मा फुलेंसोबत समाजसेवा करत असताना सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये भिड्यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू करून भारताच्या शिक्षण इतिहासातली सर्वात मोठी क्रांती केली. एवढंच नव्हे, त्यावेळेचा समाज विधवा स्त्रियांना अतिशय कठोर आणि क्रूर वागणूक द्यायचा. त्यांना पापी म्हणून शिवेशाप दिले जाई, घरातून हकलून दिल्या जाई. त्यांच्या पोटी बाळ जन्माला आलं की समाज त्याला पाप म्हणून मारून टाकायचा. अशाच परिस्थितीत एक काशी नावाची तरुण विधवा स्त्री झपझप पावले टाकत खोल नदीच्या काठावरती येऊन उडी मारणार, तोच महात्मा फुलेंनी तिला रोखले. तिने घडलेला सर्व प्रसंग सांगितला की मी पुरुष आहे, मला समाज स्वीकारणार नाही, नंतर मरूही देणार नाही, त्यापेक्षा मी आत्ताच मरते. महात्मा फुलेंनी काशीची समजूत काढून घरी आणली. घडलेला सर्व प्रसंग सावित्रीबाई फुलेंच्या कानावरती टाकला. त्यांनी त्या विधवा काशीला घरामध्ये आश्रय दिला आणि थोड्याच दिवसात त्या विधवा काशीने एका सुंदर गोंडस मुलाला जन्म दिला. अरे बाळ जन्माला येताच काशी ढसढसा रडत म्हणाली, साऊआई, समाज माझ्या मुलाला जगू द्यायचं नाही व तुम्ही वाचवाल ना व मुलाला. तसे सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंनी क्षणाचाही विलंब न करता मुलाला उचलले आणि सांगितलं, आम्हाला मूल होऊ शकत नाही म्हणून काय झालं, हेच आमचं मूल, हेच आमचं यश. आणि याच अनाथ बालकाला दत्तक घेऊन त्यांनी नाव दिलं यशवंत.
आपल्यासारखी समाजसेवा आपल्या मुलाच्या हातून देखील घडावी यासाठी त्यांनी त्याला शिकून डॉक्टर केले. परंतु यानंतर कुठल्याच विधवा स्त्रीने असे काशीसारखे पाऊल उचलू नये यासाठी त्यांनी 28 जानेवारी 1853 रोजी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली. एवढेच नव्हे, त्यांनी विधवांसाठी आश्रय, मागासवर्गीयांसाठी शिक्षण, सतीप्रथा, बालविवाह आणि स्त्री पुरुष समानता चळवळ सुरू केल्या. महात्मा फुलेंनी अशी समाजसेवा करत असताना त्यांना पक्षघाताचा आजार त्रास देऊ लागला आणि अखेर 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंनी जगाचा निरोप घेतला. त्यावेळेस महात्मा फुलेंचे सावित्रीबाईंना शेवटचे शब्द होते. महात्मा फुले म्हणाले, सावित्री, हा संघर्ष अजून संपलेला नाही, हाच संघर्ष तुला पुढे सुरू ठेवायचा आहे. आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. सावित्रीबाई फुलेंनी आपल्या पतीचा साथ सोडून दिल्याच्या नंतर देखील पुढे 7 वर्ष समाजसेवा केली. पुण्यामध्ये ज्यावेळेस 1896-97ला भयंकर प्लेगची साथ पसरली, लोक घराच्या बाहेर पडायला घाबरू लागले. घराघरात मृत्यू चावली होती. दर दिवशी घरातला एक एक व्यक्ती मृत्यूशी झुंज देत होता. अशाच परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले आणि त्यांनी दत्तक घेतलेला मुलगा डॉक्टर यशवंत हे प्लेगग्रस्तांसाठी अन्न, औषधे आणि आश्रय देण्यासाठी मैदानात उतरले. त्यांनी आपल्याच घराजवळ प्लेगग्रस्तांसाठी मदत केंद्र आणि बालरोग्यांची निवासी शिबिरे उभारली. अशीच निस्वार्थी समाजसेवा करत असताना सावित्रीबाई फुलेंच्या कानावरती आले की एक अनोळखी, एक अनाथ आणि गंभीर प्लेगग्रस्त बालक रस्त्याच्या कडेवरती तडफडत पडले. त्याला कोणी हात लावायला देखील धजावत नव्हतं. अशातच सावित्रीबाई पुढे सरसावल्या. त्यांनी त्या मुलाला आपल्या कडेवरती घेतलं आणि उपचारासाठी मदत केंद्राकडे धाव घेतली. आणि याच प्रवासात त्यांना प्लेगचा संसर्ग झाला, प्लेगची लागण झाली. थोड्याच दिवसात सावित्रीबाई फुलेंची प्रकृती अतिशय गंभीर झाली आणि अखेर 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले एका अनोळखी प्लेगग्रस्त बालकाला वाचवताना अनंतात विलीन झाल्या. त्या मावळल्या, क्रांती ज्योती मावळल्या, परंतु त्यांनी लावलेली क्रांतीची ज्योत मात्र अजून देखील विझलेली नाही. एक सावित्री गेली आणि लाखो सावित्र्या उभ्या राहू लागल्या. आपल्याला सावित्रीबाई फुलेंचं समजून घ्यायचं असेल तर त्यांनी लिहिलेलं साहित्य आपण वाचलं पाहिजे. वाचा त्यांनी लिहिलेले काव्य फुले, वाचा संग्रह कविता, वाचा अस्पृश्यांचे हात. सावित्रीबाई फुले जन्मल्याच नसत्या तर आजही आपण अज्ञानाच्या अंधारातच राहिलो असतो. अन्याय सहन करणं हेच नशीब मानावं लागलं असतं. आज आपण स्वाभिमानाने उभे आहोत, तो संघर्षाशिवाय मिळालेला नाही. आज आपण ज्या प्रगतीचा अनुभव घेतो ती सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षाची देण आहे. आणि अशा या मायमाऊलीच्या चरणी मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. आयोजकांनी इथं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तुम्ही गेल्या 5 मिनिटापासून मला सहन करत आहात त्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो आणि माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भारत. धन्यवाद.